चमचा मागायचा आणि तो 4 ते एक मागायचं आणि ते 4 बाकीचे शून्य घ्यायचे आणि आपण किती पण घेऊ शकतो म्हणजे ते 4 ने 12ला भाग घालायचा 13ला भाग घालायचा 4 ते 12 एक उरलं इथला शून्य घ्यायचं इथं पॉईंट द्यायचं 4 दुनी 8 4 पंचे 20 पद्धतीने करायचं नंतर इथे 8 वजा 7 नाही तर 7 करायचं पॉईंट 0 0 तितके घ्यायचे याला लहान संख्या असल्यामुळे शून्याने भाग जातो 0 7 जर 0 बरोबर 7 इथला 0 इथे घ्यायचा 0 70 8 ते 8 64 4 उरले 6 उरले मग इथला 0 इथे घ्यायचा 8 साठी 56 इथे 4 उरले इथे 0 वाढवा इथला 0 इथे घ्या 8 पंचे 40 वजा 7 बरोबर वजा 0.5 आपण त्याचं रूपांतर करून घ्यायचं 7 × 5 = 35 + 3 = 38/5 आता इथं 5 आणि इथं 38 5 × 35 इथे भाग जातो म्हणून इथं 3 घ्यायचे आणि इथे 0 आता इथं 0 भाग जातो म्हणून इथं 1 घ्यायचं आणि इथे 0 घ्यायचं 5 × 30 भागायचं 5 मध्ये पॉईंट दे पॉईंट चिन्ह तिथं हां पुढं 0 रेसळ मारायचं ते इथला पॉईंट इथं गेला इथे 0 खाली आलं परत 12 + 48 इथं 2 उरलं इथला 0 खाली आला 12 × 1 = 12 वजा बाकी 0 लिहा इकडे 2च्या पुढं इकडं वजा बाकी करणे ठरले 12 × 12 इथं 8 राहिलं परत इथं एक 0 वाढवून घेतला इथं 0 दिला 12 × 72 इथं राहिलं 8 इथं 0 वाढवून घेतला परत इथं 12 × 72 ही संख्या डबल येते म्हणून ही संख्या डबल येते त्यामुळे 0.6च्या इथं इथे 7 तर 22.00 7च्या पाड्यात 22 नाही पण 7 इथला पॉईंट इथे घेतला 7 × 21 एक उरला इथला 0 इथे घेतला 7 × 1 = 7 तर 3 उरले इथला 0 इथे घ्यायचा 7 × 2 = 7 2
7 चौक 28 2 उरले. तर पुढे शून्य वाढवायचं. इथलं शून्य इथं घ्यायचा. तर 7 दूनी 14. इथे 6 येतो. परत इथे शून्य वाढवायचं. इथं शून्य इथं घ्यायचा. 7 8 56. तर 4 उरले. परत इथं शून्य वाढवायचं. इथला शून्य इथं घ्यायचा. 7 35. इथं 5 उरतो. परत इथं एक शून्य वाढवायचा. इथलं शून्य इथं घ्यायचा. 7 49. इथं 1 उरला. ती संख्या परत वारंवार येते म्हणून सांग ना. एक परत ती संख्या वाढवायला येते म्हणून परत ठीक आहे. शून्य घ्यायचा. 7 1 7. 7 उरले. इथे 3. परत इथे शून्य वाढवायचा. इथे 30 चौक 28. बस झालं. इथून पुढं आता वारंवार तीच संख्या येणार आहे. आता इथे 7 ती संख्या येते म्हणून खाली खाली खाल्ले. म्हणजे कोणत्या संख्येची पुनरावृत्ती येतं? 1 4 2 8 5 7. 8 5 आणि 7 या संख्येची वारंवार पुनरावृत्ती होते. तिथे रेषमा राहिली. ठीक आहे. ओके. 3 9 4 ला घालायचं. पण 2 शून्य वाढवायचे. आपल्या मनात किती शून्य वाढवायचे? बघ झाले. 3 1 1 3 पुन्हा आणि शून्य घ्यायचं. 3 3 9 पुन्हा 1 पुन्हा शून्य. 3 3 9 पुन्हा 1 आता सुरुवातीला त्याच्यामध्ये गुणाकार आणि भागाकार आणि बेरीज या 3 क्रिया आहेत. किती क्रिया आहेत? 3. मला सांगा पहिला आपण कोणती क्रिया करतो? आपण ती कंची भागाकार म्हणायचंच नाही. सुरुवातीला काय करायचं? गुणाकार भागाकार आणि बेरीज वजाबाकी याच्यापैकी पहिल्यांदा काय करायचं? जी गुणाकार आणि भागाकारापैकी डावीकडून उजवीकडे सांगतो. डावीकडून उजवीकडे जी क्रिया असेल ती क्रिया करायची. काय करायचं प्रत्येक मराठीत? की तुम्हाला गुणाकार आणि भागाकार या 2 क्रियापैकी डावीकडे जी असेल तीच पहिल्यांदा क्रिया करायची. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा 40 × 10 करावं लागेल. बरोबर? 40 × 10 म्हणजे किती झालं? 400 भागिले 5 अधिक 17. बरोबर खाली बरोबर चिन्ह आलं पाहिजे.
आता 400 तुम्ही 5 ने भागायचं 75 40 आणि 0 याला भागतोय नाही कळलं तर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने भागाकार करायचा आहे. आणि सॉरी 5 5 1 5 75 40 0 या पद्धतीने तुम्ही भागाकार करू शकतो. म्हणजे काय झालं 400 भागिले 5 म्हणजे 80 अधिक 17 बरोबर 17 किती झालं 97. कळतंय म्हणजे ज्यावेळेस 4 क्रिया असतात आता कंस असेल तर आपण पहिला कंस सोडणार आहे. जर कंस अधिक कंस असेल तर पहिला अधिक कंस सोडतो बरोबर आहे. परंतु जर असा असेल तर पहिल्यांदा गुणाकार आणि भागाकार बघायचा नंतर बेरीज बघायची. परंतु सुरुवातीला तुम्हाला गुणाकार असेल डावीकडे तर डावीकडून उजवीकडे क्रिया करायची आपल्याला. डावीकडून जर गुणाकार असेल तर गुणाकारच पहिल्यांदा करायचा. जर भागाकार असेल तर भागाकारच करायचा पहिल्यांदा. कळतंय का इथं गुणाकार आहे मग गुणाकार पहिल्यांदा केलाय. गुणाकार करताना नाही कळला साईडला पुढे शकतो काय 100 भागिले 5 अधिक दुसरीचे बरोबर खरे बरोबर चिन्ह आहे. त्यानंतर आपल्याला बघा 400 भागिले 5 आहे. हा भागाकार बऱ्याच जणांना येत नाही. येतो का नाही नुसतं बघणं बघायचं नाही तुम्हाला आला पाहिजे. जर नाही कळलं तर या ठिकाणी कंचं काम करायचं आणि 5 1 5 75 40 0 असं करायचं आणि मग इथे लिहायचे 80 का अधिकला परत इथं अधिक 17 आणि 80 17 9 97 काढचं आहे का ठीक आहे ओके. मग आपण काय केलंय या ठिकाणी ही स्टेप हायची घेतली काय बदल केला नाही. आता या ठिकाणी पहिल्यांदा जो आहे आपला कंस सोडवा लागेल. काय करावं लागेल कंस सोडवा लागेल. आता बघा समोर बोलायचं आता 80 आहे असं भागिले भागिले ठीक आहे. आता कंसात जी क्रिया बेरीज आणि वजाबाकी लक्षात घ्या इथे बेरीज आहे वजाबाकी इथं सुद्धा या कंसातली पहिल्यांदा क्रिया करतो. परंतु जी क्रिया बेरीज असू द्या पहिला बेरीज वजाबाकी डावीकडून उजवीकडे जी क्रिया असेल तीच क्रिया करायची. म्हणजे इथं तुम्हाला पहिल्यांदा काय लागेल बेरीज करायची. बेरीज किती आहे तुमच्या इथं आता एकदम चेक करून टाकू 15 अधिक 8 15 बोला 23 23 वजा 3 किती आलं 20 कंस घातला अधिक 5 आता इथे कोणची क्रिया होईल तुमची भागाकार कोणती क्रिया होईल भागाकार बरं भागाकार असा येत नसला आपली 20 20 84 विचार आला जर नाही कळलं तर या ठिकाणी अशा पद्धतीने भागाकार करा 0 0 मध्ये इकडे 20 4 आलं 4 अधिक 5 बरोबर 9 काय झालं स्टेप बाय स्टेप शक्यतो उदाहरण आल्यानंतर इथं सुद्धा तुम्ही काय करा इथे स्टेप डबल घ्या. जर स्टेप मी डबल लिहिली तशी डबल लिहायची काय अडचण ठीक आहे. ही पहिली स्टेप आहे अशी घेतली. परत कंस सोडवायचा कंसात गुणाकार करायचा 53 भागिले 2 वजा 26 परत आधी भागाकार क्रिया करून घ्यायची 2 2 4 2 7 12 वजा 26 26 वजा 26 ही पहिली स्टेप आहे अशी घेतली. परत कंस सोडवायचा कंसात गुणाकार करायचा 53 भागिले 2 वजा 26 परत आधी भागाकार क्रिया करून घ्यायची 2 2 4 2 7 12 वजा 26 26 वजा 26 इथं गुणाकार नसता असताना चार करून घ्यायचं आधी आपण इथं गुणाकार करू 4 1 4 4 2 8 इथं असं 3 1 3 3 2 6 3 5 अधिक 1 2 इथे यांचा गुणाकार असतो 1 गुणिले 1 1 2 गुणिले 2 4
बरोबर. इथं आधी म्हणजे छेदचा मान करून घ्यायचे म्हणून गुणाकाराने बेरीज करायची. 4 गुणिले 3 बरोबर 12 अधिक 5 गुणिले 5 आणि नंतर 5 चौक 20 17 120